नाशिकनंतर जळगावच्या एका मोठ्या बातमीकडे वळूया। जळगावच्या चोपड्यामध्ये बोरमोडी या गावात रस्त्यावर एका आदिवासी महिलेची प्रसूती झाली। अत्यंत धक्कादायक घटना। फोन केल्यानंतर रुग्णवाहिका आलीच नाही, त्यामुळे महिलेला दुचाकीवरून रुग्णालयात न्यावं लागलं, पण रस्त्यातच या महिलेची प्रसूती झालेली आहे। दरम्यान प्रसूती करण्याचं साहित्य नसल्याने उपस्थित महिलांनी दगडाच्या सहाय्याने नाळ तोडलेली आहे। आदिवासी महिलेच्या अशा पद्धतीच्या प्रसूतीबद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय। ठिकाणच्या सगळ्या डॉक्टर्स, आशा वर्कर्स, परिचारिका या सगळ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे। चोपडा जळगाव त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं। रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत, आदिवासी बायका, त्या त्याची डिलिव्हरी करतात। ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर, DHO यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे। आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा GR आहे, कायदा आहे, पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसानं सृष्टीचं सौंदर्य खुललं आहे आणि चांदोलीमध्ये मनमोहक धबधबे कोसळू लागलेत। 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। धाराशिवच्या येडशीमधील रामलिंगचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहू लागले, तर वाझर बंधारा तुडुंब भरलाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी JCBची मदत घेण्यात आली। गेल्या 7 दिवस पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या करहा नदीला पूर आलाय। गेले 11 महिने ही नदी कोरडी ठाक पडली होती। कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय, यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडीमध्ये पावसानं रस्ताच वाहून गेला, यामुळे रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून खडतर मार्गातून पायपीट करत रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। लातूर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात घोड नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबीत धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालंय, त्यासह मुळा नदी देखील प्रवाहित झाली आहे। उन्हाळ्यातच धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पावसानं जोर धरलाय। आष्टी तालुक्यात फळबागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय, तर गेवराई अर्धमसला गावातील नदीला पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि युवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अडकलेल्या लोकांची सुटका केली। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। काजळवाडी नदीला देखील पूर आलाय। मात्र याच पुराच्या पाण्यातून गावी जाण्यासाठी एका शेतकऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालत प्रवास केला। मात्र थोडक्यात तो वाहून जाण्यापासून वाचला आणि त्यामुळे पुराच्या पाण्यातून जाण्याचं भलतं धाडस कुणी करू नये असं आवाहन करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे नाले भरभरून वाहत आहेत। तर पुराचं पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या घराचं मोठं नुकसान झालंय, तर नाल्यासह गटारातील साहित्य घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्याचं देखील नुकसान झालंय। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसानं वरवड गावातील ओढ्याला पूर आला। या पुरात आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्यात। दोघींचे मृतदेह सापडले।
कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय. कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारात नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेत. पावसामुळे तूर मोजणीविना पडून असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. महाड एमआयडीसीतील बिरवाडी गावातून वाहणाऱ्या काळ नदीवर खरवली येथे बंधारा बांधून पाणी अडवलं जातं. पावसामुळे या बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं खरवलीतील रहिवाशांना धोका निर्माण झालाय. गरज नसताना पाणी अडवलं जात असल्यानं नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे. मालेगाव सटाण्यासह बागलाण भागात गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं 2 दिवसांपासून उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज होऊन मशागतीच्या कामाला लागले. रत्नागिरीतील तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असून त्याचा फटका तिवरे फणसवाडीला बसलाय. पावसाच्या पाण्यानं चिखल रस्त्यावर आल्यानं वाडीचा संपर्क तुटलाय तर शेताच्या बंधाऱ्यावरून लोकांना वाट काढावी लागते. रायगड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुबार भात शेतीसह शेवटच्या हंगामातील आंबा बागायतदारांना सुद्धा भरपाई मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. बोरामणी येथील शेतकऱ्याच्या पपई बागेचं प्रचंड नुकसान झालंय. 5 एकरावरील 5000 पपईच्या झाडांना फटका बसलाय. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस कोसळलाय. शेलू बाजारमधील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी घुसलं. ग्रामपंचायतीनं नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील पावसासह झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी पायात चप्पल न घालता शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली तर हेक्टरी 2 लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कामीमाटी येथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झालाय. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते. शिरूर तालुक्यातील मांडवणगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. कलिंगड आणि फ्लावरचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अकोल्यात देखील पावसाचा जोर कायम आहे. ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा देखील पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झालाय. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला. धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मावळ तालुक्यामध्ये 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं. शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. पुण्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून उभाठानं आंदोलन केलं. मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी देऊन सुद्धा अजूनपर्यंत पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असा आरोप करण्यात आला. माळशिरस तालुक्यामध्ये तब्बल 4.5 कोटी रुपये खर्चून पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करण्यात आलं. यावेळी तलावातील पाण्याचं जलपूजन माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते संपन्न झालं. या तलावामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचाळा ते कुप्पा रस्त्यावर नवीन पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. दगड मुरुम ऐवजी माती टाकल्यानं पुलावर चिखल साचलाय आणि यामुळे 8 दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. पाथर्डी फाटा परिसरात मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या शाखेवर कृषी विभागानं छापा टाकलाय. या शाखेतून पोलिसांनी परवानगी नसलेल्या कंपनीतील 3000 ग्रॅम खत जप्त केलंय. या प्रकरणी उत्पादकांसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची 92 कोटी रुपयांची बिलं शासनाकडे प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास होत असलेल्या विलंबानं अनेक पूर्ण झालेल्या योजना देखील वीज पंपाच्या तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
जालन्यातील भोकरदन येथील एका शेतकऱ्याचा बैल चोरीला गेला आणि याची तक्रार दाखल करून देखील बैल न मिळाल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं खरं तर चक्क त्याच्या पत्नीलाच वखराला जुंपलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील 17 नंबरची खोली पुणेकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आणि अनेक पुणेकरांकडून सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून वीर सावरकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोटारसायकल, रिक्षा आणि मोठ्या वाहनांवर मी सावरकर असे स्टिकर लावण्यात आले. जळगावच्या चोपडामधील बोरमडी गावात रस्त्यावर एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोन केल्यानंतर रुग्णवाहिका न आल्यानं महिलेला दुचाकीवरून न्यायालयामध्ये न्यावं लागलं, तर रस्त्यातच या महिलेची प्रसूती झाली. दरम्यान प्रसूतीचं साहित्य नसल्यानं उपस्थित महिलांनी दगडाच्या सहाय्यानंच नाळ तोडल्याचा प्रकार समोर आला. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावात वसुली करणाऱ्या लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण करण्यात आली. माजी उपसरपंच अजित पाटील यांच्याकडे वसुलीला गेलेले असताना ही मारहाण करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वर्सोलीतील ग्रामस्थ त्रस्त झाले. तेवढंच नव्हे तर याचा पर्यटन व्यवसायाला देखील फटका बसत असल्यानं ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी गेल्या 24 तासांपासून भर पावसात शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं. 250 फूट चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. 20 महिन्यांचं थकीत वेतन मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या पालिकांमध्ये नालेसफाईची गडबड सुरू झाली आहे. मात्र कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत ही सफाई केवळ कागदावरच होत असल्याचं वास्तव समोर येत आहे. स्मार्ट सिटीच्या मुख्यालयालगतच नाल्यामध्ये गाळ आणि कचरा कायम असल्यानं नालेसफाई केवळ कागदावरच आहे का असा सवाल निर्माण झालाय. सिन्नरच्या जायगाव भागात शेतात बिबट्याचं दर्शन झालं. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होती. यवतमाळच्या दिग्रसमध्ये हरिण विहिरीमध्ये पडलं. वनविभागाला माहिती देताच जाळीच्या सहाय्यानं या हरणाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 134वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी भगूर येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून लष्करी वेशभूषेत लष्करी इतमामात अभिवादन करण्यात आलं. श्रीवर्धन शहरातील दांडा जेटी इथे समुद्रात पोकलेन अडकून जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे. नवीन जेटीचं काम सुरू असताना पोकलेन अचानक बंद पडल्यानं पोकलेन समुद्रातच राहिला आणि समुद्राला उधाण आल्यानं पोकलेन समुद्रातच बुडाला. सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकुरामुळे दंगलीसारखे गुन्हे घडू नयेत यासाठी नागपूर पोलिसांनी गरुड दृष्टी ही सायबर लॅब स्थापन केली आहे. यातून सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर 24 तास लक्ष असणार आहे. सांगलीमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय. या पावसाचा आठवड्या बाजाराला देखील मोठा फटका बसलाय. बाजारात पाणी शिरल्यानं भाजी विक्रेत्यांची चांगलीच दाणादाण उडाली. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेनेनं उपोषण सुरू केलंय. धनगर समाजाला मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेना आक्रमक झाली. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ पाहायला मिळते. सोन्याचे दर हे 600 रुपयांनी वाढून सोनं प्रति तोळा 99,000 पोहोचलंय.